हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. हल्ली इकडे तिकडे कुठेही जावा तुम्ही, लोकांचा विचार एवढाच, काय युद्ध होणार का? आपल्याला माहित आहे, एक आठवड्याभरापूर्वी पहलगावमध्ये मिनी स्वित्झर्लंड म्हणतो, तिथे काय झालं? तिथे गेलेले टुरिस्टांना अतिरेक्यांनी त्यांचा धर्म विचारला आणि त्याचे प्रमाणे त्यांना शूट आउट केला. ह्याचं देशभर लोकांना राग आला आणि अगदी खरं आहे, कोणालाही राग येणारच. मग आपली यंत्रणा पण सतर्क झाली आणि आता पुढचं पाऊल काय काढायचं? पाऊल तर पुढचं घ्यायला पाहिजे. प्रत्येक जण म्हणतो काय व्हायचं तर होऊ जायचं, युद्ध होऊ देत, हरकत नाहीये. सारखं असं भीतीत राहायला नको. आणि इनोसेंट लोकांना, गेलेले टुरिस्टांना आणि धर्म विचारून मारलेल्यामुळे लोकांना खूप खूप राग आलेला आहे. आपण सेक्युलर स्टेट म्हणतो, आपलं सेक्युलर कंट्री म्हणतो. मग सेक्युलर कंट्री तसं का होते? आपण सर्व धर्म समान आहेत असं बोलतो. त्यामुळे लोकांमध्ये खूप असं असंतोष पसरलेला आहे. कोणी असू देत, कुठल्याही धर्माचे, प्रत्येक जण म्हणतो जेनं हे काम केलेलं आहे त्याला पनिशमेंट मिळायला पाहिजे. प्रत्येकाचं मत आहे, कुठलाही धर्मीय असू देत. आता प्रश्न येतो, ते काय युद्ध होणार का? प्रत्येकाला, लहानांपासून, लहान मुलं तरी एवढी क्युरियस आहेत. आता झाल्यावर आपले इंडियानं पण काही निर्णय घेतले. पहिला म्हणजे पाकिस्तानी लोकांना, जे इंडियात राहतात, त्यांना आपला देश सोडून जायला सांगितलं. मुदत दिलेली मुदत पण आता संपली आहे. मेडिकलवर राहतात ते 29 पर्यंत आहे वाटते मुदत त्यांची. त्यामुळे पहिलं केलं ते इथे राहणाऱ्यांना, पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जायला लावले. दुसरं ते सांगितले, सिंधू नदीतनं आम्ही पाणी सोडणार नाही, म्हणजे तो करार आम्ही मान्य करणार नाही. जे कराराप्रमाणे किती सोडायला पाहिजे, म्हणजे सोडणारच नाही असं नाहीये, पण कराराप्रमाणे नाही सोडणार, आपल्या हातात आहे असं म्हणाले. आणि आपल्याला माहित आहे, काल एकदम नदीत पाणी सोडून टाकलं आणि पाकिस्तानात पूर उडाला. त्यामुळे त्यांना वॉटर इमर्जन्सी डिक्लेअर करावी लागली. आता लोकांचं तरी, आता पाकिस्तानी लोक तिकडे जातात, तिथे असलेले इंडियन लोक इकडे येतात, हे चालू आहे. त्याच्याशिवाय पाकिस्तान म्हणून गप्प बसले का? नाही. ते काय म्हणतात, ते पण तिथले हिंदूंना देश सोडायचं हे दिले, ऑर्डर दिलेली आहे. त्याच्याशिवाय ते विमानं त्यांचे एरियातनं जात होती, आपली इंडियाची विमानं, त्यांना पण तर बंद केलेलं आहे. त्यामुळे आपल्या विमानांना आता जरा लांबचे रूटनं जावं लागणार आहे. गुजरातला येऊन तिथून अरबी समुद्रातनं, एस्पेशली नॉर्थ इंडियातले विमानातनं. त्यामुळे खर्च जरा वाढणार आहे. आणि त्याच्याशिवाय तेही काय काय बोलतात, त्यांचे रेल्वे मंत्री काय बोलला, सगळं आपण ऐकतोच आहोत. पण हे युद्ध झालं तर
पाकिस्तान आपल्या बरोबर युद्धात किती टिकेल हे त्यांना कळायला पाहिजे. आपल्याला इंडियाला नो डाऊट वी कॅन मॅनेज, आणि पूर्ण कंट्री आपले सरकारचे पाठीशी आहे. सगळे म्हणतात सरकारनं जरा काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे. किती म्हणून आपले आतापर्यंत आपले सोल्जर आपला जीव गमवत होते, आणि आता हे पर्यटकांवर आले. म्हणजे आपल्या देशात आपण कुठेही फिरू शकत नाही का फ्रीली, हा पण प्रश्न येतोय. त्यामुळे लोकांचं म्हणणं सरकारनं काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे, आणि 100% सरकार पाऊल उचलणार आहे. नक्की ते काही गप्प बसणार नाही. अहो शेवटी अन्याय पण कुठेपर्यंत आपण सोसायचा, कुठेपर्यंत सोसायचा. आपण आपली इंडिया आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हापासून आपण वाचले किती सगळं इंडियानं सोसले. इवन तिथून निर्वासितांचा प्रॉब्लेम आला, किती लोक आले, त्याच्याशिवाय तिथे किती ब्लडशेड झालं, सगळं माहित आहे. मी काही आता बोलणार नाहीये. त्यामुळे किती म्हणून सोसायचं, आणि आपणच का सोसायचं हे आपले इंडियन लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकार जे काही योग्य निर्णय घेईल त्यांचे पाठीशी सर्व इंडियन्स उभे आहेत. काही लोक म्हणतात युद्ध झालं की महागाई होईल, होऊ दे, काही होऊ देत, पण ते आम्ही सोसायला तयार आहोत असं लोकांचं म्हणणं आहे. आणि सरकारची पण आहेच की, त्यांनाही काळजी आहेत ना. शेवटी आपल्या देशातले प्रत्येक नागरिकावर किंवा नागरिकाचं रक्षण करणं हे पण सरकारचं काम आहे. आणि काही नो डाऊट काही तिथे यंत्रणा का नव्हती तर सगळं, पण आता हा बोलायचं हे नाहीये. ते पण जागे झालेले आहेत. त्यांच्या काही चुका झाल्या असल्या तरी दे विल करेक्ट देमसेल्व्स, आणि टू एव्हरी ह्युमन झाला. आता झालेल्या गोष्टींवर बोलून काही उपयोगाचं नाही. पण सरकार काय पाऊल उचलते ह्याच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. नो डाऊट आतंकींचे घरं उद्ध्वस्त केली. लोक म्हणतात घरच नव्हे त्यांनाच उद्ध्वस्त करून टाका. आणि सगळ्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्या आतंकींना इथे स्पेशली जम्मू काश्मीर त्या एरियात जे कोणी सपोर्ट करतात, नक्की त्यांना सपोर्ट करणारे आहेत का? म्हणजे पाकिस्तान येऊन त्यांचं राहणं, इथे जेवण खाण, पैसे सगळं काही कोणीतरी करणारं आहे. त्यामुळे त्यांना सपोर्ट जे लोक करतात त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. आणि आपले देशात आपण सगळे एकदम सुखी समाधानी राहायला पाहिजे. आणि कुठली भीती नको मनात. कोण कुठून येते, कुठून काय शूट करते, तर कुठेही काश्मीरमध्ये असू देत, कुठेही असू देत, ही भीती लोकांवर असू नये. कुठेही ते सुखानं समाधानानं राहावं ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. आणि जे पाऊल सरकार उचलेल त्याला आमचे सगळे भारतीयांचे अगदी सपोर्ट आहे. आणि हे सरकारला पण माहित आहे. ते आम्ही सगळे
तुमच्या बरोबर आहोत. त्यामुळे जे कारवाई करायची ती लवकर करा, असं हे सगळे लोकांचं म्हणणं आहे. अच्छा, हॅव ए गुड डे.